Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. डोंबिवलीतील महारेरा घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्समधील 6000 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली. रहिवाशांनी पेट्रोलच्या बाटल्या हातात घेऊन आंदोलन केलंय. हे सर्व प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. डोंबिवलीतील महारेराच्या घोटाळ्यामुळे कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील तब्बल 65 इमारतींवरती कारवाई होणार असून कोपर गावातील समर्थ कॉम्प्लेक्सचाही यात समावेश आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतर मनपानं नोटीस बजावली आहे. सोमवारीच या इमारतीवर कारवाई होणार होती. या पार्श्वभूमीवर संतापलेल्या रहिवाशांनी इमारतीखाली पेट्रोलच्या बाटल्या व हातात निषेध फलक घेऊन ठिय्या आंदोलन केलं. रहिवाशांचा संताप असा आहे की सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्हाला बेघर होऊ देणार नाही, मग ही कारवाई का होत आहे असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. हमें न्याय दो, भीक मत दो, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा घोषणा देत सरकारकडे या नागरिकांनी दाद मागितली आहे. आम्ही लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी भरतो, राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलं, पंतप्रधान आवास योजनेचाही लाभ दिला गेला, मग ही इमारत अवैध कशी असा देखील सवाल रहिवाशांनी सरकारला विचारला आहे. रहिवाशांनी नेमकं काय म्हटलंय ते एकदा पाहूयात. घेऊन आल्यात, किती महिन्याचं बाळ आहे, काय सांगा? 6 महिन्याची माझी मुलगी आहे आणि आता खरंच आमच्यामध्ये नाही आहे हिंमत कसली. मी इथे जाऊन माझ्या मुलीसोबत मी इथे जीव देईल. आता जर माझ्या बिल्डिंगला काही झालं, मी जे सगळे घेताना डॉक्युमेंट्स बरोबर बघून घेतलेले आहे. इव्हन सगळे जे काही नियम पाहिजे, जे काही कागदपत्र पाहिजे, सगळं काही बघून मी हे घर घेतलं आहे. एवढं घेऊन जर हे असं सगळं होत असेल तर माझा 4 वर्षाचा मुलगा आता घाबरतो स्कूलला जायला, कारण की ते येऊन अनाउन्समेंट करतात, जोरजोरात ओरडतात की आम्ही तोडणार. आता तो मुलगा मला प्रश्न विचारतो, मग काय हे सगळं, आता मी काय आन्सर करतो छोट्याशा 4 वर्षाच्या मुलाला? आता हे बाळाला घेऊन मी इथं उभी आहे, नाही सहन होते. आता काय आपलं नाव आहे? माझं नाव दर्शनी दिलीप पानकर आहे. मी इथे आता 3 वर्ष झालीत मला रूम घेऊन, आणि आता ही जानेवारीपासून ही नोटीस चालू झालेली आहे की बिल्डिंग तोडणार आहेत. आम्ही बिल्डर लोकांशी, जमीनदारांशी बोललो, ते बोले असं काय होणार नाही. आणि आत्ता अशी सिच्युएशन आली आहे की आमचं घर आमच्या हातातून जायची वेळ आलेली आहे. तर आम्हाला कोणी सपोर्ट पण करत नाहीत ते लोक, आम्हाला काही आश्वासन पण देत नाहीत की आम्ही तुम्हाला वाचवू म्हणून. आता आमच्याकडे पर्यायी मार्ग एकच राहिला, कारण आम्ही आमच्या आयुष्याची पूर्णपणे जमापुंजी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही. जर आमची घरं तोडली आणि आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही हे पेट्रोल ओतून आम्ही आमच्या फॅमिलीला संपवणार. दरम्यान समर्थ कॉम्प्लेक्ससह डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्व घोटाळ्याला जबाबदार बिल्डर, मनपा अधिकारी, नोंदणी अधिकारी, महारेरा अधिकारी, बँक अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न रहिवाशांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांसमोर उपस्थित केला आहे. मुंबई तकसाठी मिथिलेश गुप्ता, ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली.